आज मी तुमच्याबरोबर उपवासाची बटाट्यापासून बनणारी एक भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे। बनवायला सोपी तर आहेच, पण खायलाही खूप स्वादिष्ट लागते। हिला तुम्ही 8 दिवस स्टोर करून सुद्धा ठेवू शकतात। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला 3 लहान साईजचे बटाटे लागणार आहेत। यांची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत। आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर किसणीच्या बारीक साईडने आपल्याला हे बटाटे किसून घेणार आहोत। आणि हे बटाटे मी किसताना भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आपल्याला हे लगेच पाण्यामध्ये टाकायचे आहे, जेणेकरून हे काळे पडणार नाहीत। इथे आपण सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत। आता ह्या बटाट्यांना आपण 3 ते 4 वेळा चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत, जेणेकरून ह्याच्यातला जो स्टार्च आहे तो निघून गेला पाहिजे। बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे काळे पडू नये म्हणून ह्याच्यात पाणी टाकून घ्यायचं। आता ह्याला आपण साईडला ठेवून देणार आहोत। इथे मी भगर घेतलेली आहे। याला भगर किंवा वरीचे तांदूळही म्हणतात। तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। हे बघा, एकदम बारीक पीठ आपण इथे तयार केलेलं आहे। आता आपल्याला या कढईमध्ये साजूक तूप घ्यायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। ह्याच्यामध्ये जिरं घालायचं, अद्रक, हिरवी मिरची, इथे मी सुक्या लाल मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं। इथे मिरचींचा कलर हळूहळू चेंज झालेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ, मिरपूड, थोडीशी कोथिंबीर। तुम्ही जे पदार्थ उपवासाला खात नाही ते स्किप करा। आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे बटाटे आपण किसून घेतलेले होते, हे बटाटे पाण्यातून काढून घालायचे आहेत आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे आपलं पाणी गरम होतं आहे, तोपर्यंत आपण ह्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया। चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे कोथिंबीर घ्यायची आहे। इथे मी भाजलेले शेंगदाणे घेते, ओल्या नारळाचे काप, हिरवी मिरची, अद्रक, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याला मिक्सरमध्ये चटणीसारखं वाटून घ्यायचं। इथे आपली उपवासाची चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। इथे आपलं पाणी सुद्धा गरम झालेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे आपण पीठ तयार केलेलं होतं, हे आपल्याला थोडं थोडं ह्याच्यात घालायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे। आणि आपल्याला हे मंद आचेवरती चांगलं परतत राहायचं आहे। ह्याच्यातलं पाणी सुकायला जास्त वेळ लागत नाही, लगेच याचा गोळा तयार होतो। हलकासा घट्टसर गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचं आहे। तुम्ही माझ्या रेसिपी कोणत्या ठिकाणावरून बघतात हे मला कमेंट्समध्ये जरूर कळवा। आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। हे बघा, इथे छान आपला गोळा तयार झालेला आहे। एवढंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता इथे फ्लेम जी आहे ती बंद करून घ्यायची। इथे मी सपाट अशी डिश घेतलेली आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं असं पसरून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला गरम गरमच असं पसरून घ्यायचं आहे आणि मी याला स्क्वेअर शेप दिलेला आहे। आता हे आपल्याला रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे। तर 15 मिनिटांसाठी आपण ह्याला थंड करून घेणार आहोत। हे आपण थंड करून घेतलेलं आहे। आता आपण याला कट करून घेऊया। तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचं असेल त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता। याला तुम्ही 8 दिवसासाठी फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकतात। जेव्हा तुमची इच्छा होईल खाण्याची तेव्हा तुम्ही काढून याला फ्राय करून खाऊ शकतात। मी याला सँडविच शेपमध्ये कापून घेते।
हे बघा मस्त असे इथे हे कट झालेले आहेत. आता आपल्याला ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मी साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे तर मी इथे कमी तेल घेतलेलं आहे. इथे आपण सगळे हे डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. तेल चांगलं गरम झालं का हे याच्यात एक एक ठेवून घ्यायचे. आणि हे तळताना आपल्याला फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. आणि लगेच ह्याला चमच्याने हलवायचं नाही आहे. ह्याला एक साईडने व्यवस्थित शिजू द्यायचं. आपण अगोदरच ह्या पिठाचं मिश्रण शिजून घेतलेलं होतं म्हणून आपल्याला हे जास्त शिजवण्याची गरज पडणार नाही. फक्त आपल्याला हे चांगले क्रिस्पी करून घ्यायचे. इथे आपल्याला खालच्या साईडला हलका हलका गोल्डन कलर आलेला दिसतोय. आता आपण ह्याला पलटून घ्यायचं आहे. असा गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही साईडने आपल्याला हे असेच फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे छान असे क्रंची होतात. हे दोन्ही साईडने छान असे फ्राय झालेले आहेत. आता यांना आपण काढून घेऊ. हे बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत हे. आता असेच आपण सगळे फ्राय करून घेऊया. इथे मस्त असे उपवासाचे मिनी सँडविच म्हणून तयार झालेले आहेत. हे बनवता बनवताच खाल्ले जातात आणि याचा फीडबॅकही मला मुलांकडून लगेच मिळतो की टेस्टी बनतात हे. आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी ही उपवासाची चटणी. नवरात्री स्पेशल उपवासाचे मिनी सँडविच बनून तयार झालेले आहे. हे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असतात आणि खायला एकदम टेस्टी लागतात. तर कशी वाटली आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर सुद्धा करा. तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.